नमस्कार मित्रांनो, पथिक व्हिडिओ सिरीज लॉकडाऊन व्हिडिओ सिरीज 2 मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपला तिसरा एपिसोड आहे. सर्वात प्रथम मी तुमचे मनापासून धन्यवाद मानू इच्छितो, कारण तुम्ही गेल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि काही काही जणांनी तर फार अप्रतिम कॉमेंट्स दिले होते आणि त्यांनी ऑफकोर्स आमची ऊर्जा फार वाढते. आणि त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही सजेशन्स किंवा काही सूचना असतील तर त्या पण आम्हाला वाचायला फार आवडतील. पण कॉमेंट्स टाकत राहा, बरं वाटतं. सो थँक्यू फॉर दॅट. पुढे जाण्यापूर्वी ऑफकोर्स ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आजचा तिसरा एपिसोड आहे, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि अर्थातच बेल आयकनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ शूट झाल्यानंतर किंवा ब्रॉडकास्ट झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल. तसंच तुम्ही आधीचे 2 एपिसोड जर मिस केले असतील तर टॉप लेफ्ट कार्डमध्ये तुम्हाला त्याचा लिंक किंवा रेफरन्स मिळेल, तुम्ही तेही जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, जराही विलंब न करता आज आपण जाऊया आजच्या आपल्या विषयाकडे. आणि आजचा आपला विषय आहे शिस्त म्हणजे काय किंवा डिसिप्लिन म्हणजे काय. आता आपण सुरुवात करणार आहोत रमेशच्या गोष्टीने. आता हा जो रमेश आहे त्याचं आयुष्य बघा कसं आहे. दररोज ना कुठचं तरी बिल देण्याचं नोटिफिकेशन त्याच्या सेलफोनवर येत असतं की आज बाबा तुझं मोबाईलचं बिल किंवा रिचार्ज बाकी आहे, आज इलेक्ट्रिसिटीचं बिल बाकी आहे, आज टाटा स्कायचं बिल भरायचं बाकी आहे, आज महानगर गॅसचं बिल बाकी आहे. बरं, त्यातून जर उसंत किंवा फुरसत मिळाली तर ह्यामुळे प्रचंड डोकेदुखी असते, त्याला मायग्रेनचा त्रास आहे. दररोज काही ना काहीतरी कारणामुळे त्याला मायग्रेन होतं आणि त्यामुळे बऱ्याच कामाचा विलंब होतो. बॉसला इतकं सगळं करून दररोज लॉगवर हिशोब द्यावा लागतो की सकाळी तू ऑफिसमध्ये आल्यापर्यंत संध्याकाळी नेमकं काम काय केलंस. बॉसला शंका असते की हा आळशीपणा करतो किंवा वेळ इकडे तिकडे वाया घालवतो आणि इतकं सगळं करूनही बरंच इमर्जन्सी काम असतं. ह्या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य त्याला असं वाटतं की अत्यंत क्रूर आहे. आणि ह्यात तुम्ही त्याला दोष द्याल का? कोण देणार? मित्रांनो, विचार करा, जर समजा आपलं आयुष्य असेल की दर आठवड्याला दर 2 दिवसांनी बाहेरचं हवामान बदलायला लागलं, म्हणजे आज ऊन आहे तर उद्या पाऊस आणि परवा थंडी, असं दर 1 दिवसांनी हवामान बदलतं आणि आपल्यालाच माहीत नाही की उद्या काय होणार आहे, की उद्या पाऊस पडणार आहे, की उद्या गारवा असणार आहे, की उद्या प्रचंड गरमी असणार आहे. आपल्याला माहीत नाही कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे. आपली हेल्थ डेफिनेटली खराब होणार. लाईफ अशा वेळेला प्रचंडरित्या केओटिक होण्याची शक्यता आहे, आपली तारांबळ बसण्याची शक्यता आहे. आणि तसंच काहीसं होतं आहे आपल्या बिचाऱ्या रमेशचं. आणि त्याच्यामुळे मित्रांनो नुकसान काय होतं? तर नुकसान हे होतं की तुम्ही बघताय रमेश नुसता पळतोय आणि एकानंतर दुसरं आणि दुसऱ्यानंतर तिसरं काही ना काहीतरी आव्हानं, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स त्याला त्रास देत असतात. आणि त्यामुळे होतं असं की हे ज्याची दररोजची जी कामं आहेत ती करण्यात त्याचा वेळ जातो आणि त्यामुळे त्याचा टाईम लॅग एका दिवसाचाच आहे. आता टाईम लॅग म्हणजे काय मित्रांनो? आयुष्य जगण्याचं जे युनिट असतं ना ते एका दिवसाचं आहे. अख्खा दिवस संपतो परत दुसरा दिवस उजाडतो आणि मग एकामागोमाग एक दिवस चालले आहेत. पण ह्यामुळे रमेशला आयुष्याची मजा लुटायला वेळ मिळत नाही. म्हणजे देर इज नो लॅग टाईम इन बिटवीन. एका दिवसाच्या मध्ये दुसऱ्या दिवसाच्या मध्ये त्याला विचार करायला वेळ मिळत नाही, त्याला श्वास घ्यायला उसंत मिळत नाही, म्हणजे शांतपणे श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. ही इज नॉट ॲट पीस, मनशांती नाही आहे. काहीतरी नवीन निर्माण करायचं, काही नवीन गोलच्या बाबतीत विचार करायचा, का मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या, ह्या सगळ्यासाठी त्याला बिलकुल वेळ मिळत नाही. बिकॉज त्याचं आयुष्य दिवसांमागे दिवस नुसतं बिझीनेसमध्येच चाललं आहे. आणि त्यामुळे ऑफकोर्स त्याची मानसिक अवस्था ही आहे की तो प्रचंड फ्रस्ट्रेटेड आहे. पण ह्या उलट बघा आकाश, ह्याला वर्षातनं एकदा बिल भरायचं असतं. आता का? कारण त्याकडे तेवढे पैसे आहेत. तो एकदा बिल भरलं की मग वर्षभर त्याला त्या बिलाचा विचार करायची गरज नाही. तो दररोज व्यायाम करतो प्रॉब्ली. त्याने आपल्या तब्येतीची काळजी इतकी घेतली आहे की तो कदाचितच त्याला कधी काय आजार वगैरे होतात. त्याचा बॉस इतका चांगला आहे मित्रांनो की महिन्यातनं एकदाच फक्त भेटून रिपोर्टिंग मागतो आणि बाकी महिनाभर ह्याला काय हवं तसं काम करण्याची मुभा आहे. ही हॅज गॉट अ फ्रीडम. आणि इमर्जन्सीज तो म्हणतो, हां 3-4 वर्षापूर्वी आजीला बरं नव्हतं तेव्हा काय हॉस्पिटलमध्ये धावपळ करावी लागली तेवढीच. म्हणजे नॅचरल कलॅमिटीजमुळे अचानक काही इमर्जन्सीज आल्या तर धावपळ करावं लागतं. अदरवाईज हिज लाईफ अकॉर्डिंग टू हिम इज फन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा निव्वळ योगायोग आहे? आता आकाशसारखे अशी बरीच लोक आहेत मित्रांनो ज्यांची तारांबळ त्या रमेशसारखी होत नाही. आणि त्यामुळे इथे बघा, रमेश जसा दिवसामागे दिवस चॅलेंजेस मागे धावत होता, पण इकडची परिस्थिती तशी नाही आहे. इथे 2 आव्हानांमध्ये बरीच वेळ आहे आणि त्याच्यामुळे आयुष्यात बरंचसं फ्रीडम आहे. म्हणजे थोडक्यात टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो, ह्या व्यक्तीचा टाईम लॅग 1 महिन्याचा आहे. म्हणजे त्याला सगळी जी कामं करावी लागतात आयुष्य जगण्याकरता किंवा आयुष्य टिकून ठेवण्याकरता, ती करण्यासाठी त्याकडे महिनाभर आहे.
त्याच्याकडे एक दिवस नाही आहे. म्हणजे पहिल्या उदाहरणात जर रमेशने आज बिल नाही भरलं तर उद्या लाईट कापणार, पण इथे ह्याच्याकडे बिल भरायला 1 महिन्याचा कालावधी आहे, ह्याच्याकडे तब्येतीची काळजी घ्यायला 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि त्यामुळे उरलेला वेळ जो आहे 20% वेळ तो आयुष्य मॅनेज करण्यात घालवलो, पण उरलेला 80% वेळ आयुष्य जगण्यात घालवतो, ज्यात त्याला नवीन वाचन करता येतं, नवीन गोष्टी शिकता येतात, इतरांना काही गोष्टी शिकवता येतात, नवीन गोष्टी इनोव्हेट करायला येतात. आणि त्यामुळे रमेशसारखी परिस्थिती वाईट नाही आहे. दिस मॅन इज नॉट फ्रस्ट्रेटेड, पण निदान सर्वायवल तरी चांगलं आहे. आणि ह्यालाच आपण मवाळ माणूस म्हणतो, जो म्हणतो माझ्या आयुष्यात काही चिंता नाही, मी सेटल्ड आहे, माझी व्यवस्थित नोकरी आहे. आणि बरीच जणं ह्यातच चूक म्हणतात. पण मित्रांनो, काही जण ह्याही पुढे जातात, ह्या पुढे येऊ शकतं. मित्रांनो, विचार करा, जर तो टाईम लॅग 1 महिन्याचा नसताना 1 वर्षाचा असेल, म्हणजे तुम्हाला आयुष्य मॅनेज करण्याकरता वर्षाचे फक्त 20% वेळ द्यावा लागतो, पण उरलेलं वर्षभर तुम्हाला काय काळजी नाही. म्हणजे तुम्हाला ही चिंता नाही आहे पुढच्या महिन्याचा EMI कसा भरायचा, कारण तुमच्या कामाचं स्ट्रक्चर असं आहे, तुम्ही अशा रीतीने काम करता, अशा रीतीने पैसे कमवता की पुढचं 1 वर्ष जरी काम नाही झालं तरी तुम्ही EMIs भरू शकता. पुढचं 1 वर्ष तुम्हाला इमर्जन्सीज येणार नाहीत. आणि मित्रांनो, विचार करा, तसंच काहीसं नाही का होत आहे. ज्या ज्या लोकांना आज एसिम्प्टमॅटिक केसेस आपण म्हणतो कोविडच्या, त्यांना कोविड होतोय पण त्यांना धावपळ करावी लागत नाहीये. म्हणजे हे वर्षभर त्यांचं स्मूथ गेलंय. का? कारण त्यांची तब्येत चांगली आहे. सो फॉर देम द टाइम लॅग इज 1 फुल इयर. त्यांचा बॉस पण वर्षातनं एकदा त्यांना फक्त टार्गेट्स देतो आणि त्याच्यानंतर सोडून देतो. तुम्ही म्हणाल असं होतं का? निश्चित होतं. जगातले सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर वॉरन बुफे जे आहेत, ते वर्षातनं एकदा फक्त आपल्या सगळ्या CEOजना पत्र लिहितात की मला पुढच्या वर्षी तुमच्याकडनं हे रिझल्ट अपेक्षित आहेत, आणि मग ते पुढचं वर्षभर त्यांच्याशी भेटही करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांच्या मॅनेजर्सना 1 वर्षाचा टाईम लॅग आहे. बॉस 1 वर्ष त्यांना भेटतच नाही. तर मित्रांनो, विचार करा, जर तुमच्याकडे 1 वर्षाचा टाईम लॅग असेल तर यू डेफिनेटली मेक प्रोग्रेस इन लाईफ, आणि आपल्याला आयुष्य आपल्या परीने जगण्याची मुभा मिळते. पण मित्रांनो, ह्या पुढे जाऊन अशी बरीचशी लोकं आहेत ज्यांचा टाईम लॅग आहे मित्रांनो 10 वर्ष. म्हणजे त्यांना 10 वर्षासाठी, पुढची 10 वर्ष जरी त्यांनी काम नाही केलं, जरी त्यांनी आयुष्य मॅनेज करण्याकरता 20% वेळ दिला ना, तरी त्यांचं आयुष्य स्मूथली जाऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या ते सबळ आहेत, शारीरिकदृष्ट्या ते स्ट्रॉंग आहेत, त्यांचे मानवी स्नेहसंबंध स्ट्रॉंग आहेत, आणि पुढच्या फ्युचरवर काम करण्याकरता त्यांच्याकडे 80% वेळ आहे. दे हॅव टाईम टू क्रिएट, इनोव्हेट, लिव्ह लाईफ, लर्न न्यू थिंग्स, डेव्हलप न्यू हॉबीज. आणि असं जर असेल मित्रांनो, तर डेफिनेटली यू बिकम अ युनिक. म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला आपल्या शर्थीने जगता येतं. ह्या सगळ्याची गुरुकिल्ली आहे मित्रांनो शिस्त. आता शिस्त आल्याने काय होतं? बरंच काय होतं. एकदा शिस्त आली की मित्रांनो, सगळ्यात मोठी गंमत ही होते की तुमच्या आयुष्यात जी आव्हानं येतात ना, त्यांच्यामधली गॅप वाढत जाते. म्हणजे दररोज आव्हानं न येताना मे बी ते आठवड्याच्या अंतराने येतात, कधी कधी ती 1 महिन्याच्या अंतराने येतात, आणि कधी कधी ती 1 वर्षाच्या अंतराने येतात. आता जर आव्हानांमधला वेळ वाढला तर डेफिनेटली आपलं स्वातंत्र्य वाढतं. तर मित्रांनो, असं का होतं? आव्हानांमधला वेळ का वाढतो? कारण आपण शिस्तप्रिय आयुष्य जगल्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेम्सना आपण टाळतो. म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की ज्यांची इम्युन सिस्टम ऑलरेडी स्ट्रॉंग आहे त्यांना कोविडमुळे प्रॉब्लेमच होत नाही आहे. म्हणजे कोविड आहे, बाहेरची परिस्थिती वाईट आहे, पण त्यांना अफेक्ट होत नाही आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती सबळ असेल आणि तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिंग केलं असेल, तर तुमचा 2 महिने धंदा नाही चालला तरी पण त्याची झळ तुम्हाला पोचणार नाही, कारण तुम्ही आधी शिस्तीने काम केल्यामुळे आज तुमच्याकडे ते आर्थिक पाठबळ आहे. जर तुमच्या ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम करावं लागलं, पण जर घरचे लोक तुम्हाला अधिक चांगला सपोर्ट देत असतील, तर तुम्ही तो प्रॉब्लेम टाळलात, बिकट परिस्थिती टाळलीत, कारण तुम्ही आधीच शिस्तप्रिय आयुष्य जगत होतात. त्यामुळे द मुवमेंट यू स्टार्ट लिव्हिंग लाईफ विथ डिसिप्लिन, आपण येणारे प्रॉब्लेम्स टाळतो. आणि त्या दुसरी एक अशी गोष्ट होते की जरी प्रॉब्लेम्स आले तरी त्या प्रॉब्लेम्सना हाताळण्यातली आपली क्षमता, आपण अधिक सक्षम झालेले असतो, आपण अधिक स्ट्रॉंग झालेले असतो, आणि त्यामुळे वी कॅन हँडल दोज प्रॉब्लेम्स मच बेटर. तर मित्रांनो, मग ही शिस्त म्हणजे काय नेमकं? सो लेट्स गो बॅक टू द बेसिक्स. आपण बघूया शिस्त म्हणजे काय आणि त्याचं डेफिनेशन काय. तो जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, अतिशय जबरदस्त स्लाईड आहे ही. इट सेज नो एक्सक्युजेस, म्हणजे जराही कारण देऊ नका. डिसिप्लिन म्हणजे काय मित्रांनो? सो डिसिप्लिन इज ऑल अबाउट विल पॉवर. डिसिप्लिन इज ऑल अबाउट डिटर्मिनेशन. डिसिप्लिन इज अ गेटवे टू गेट फास्ट रिझल्ट्स, अँड डिसिप्लिन इज ऑल अबाउट पॅशन अँड इमोशन्स. आपल्यामध्ये स्ट्रॉंग पॅशन पाहिजे, आपल्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे, आपल्याकडे दुर्दम्य विल पॉवर पाहिजे, असं हे स्लाईड म्हणतंय. पण मित्रांनो, लक्ष देऊन बघा, स्लाईड तसंच म्हणताय का? नो. स्लाईड असं म्हणते डिसिप्लिन इज नॉट अबाउट विल पॉवर अँड डिटर्मिनेशन. स्लाईड असं म्हणते डिसिप्लिन इज नॉट अ गेटवे टू गेट फास्ट रिझल्ट्स. डिसिप्लिन इज नॉट अबाउट पॅशन अँड इमोशन्स.
हो मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही ठरवलं असेल की काही झालं तरी मी दररोज ह्या वर्षी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणारच, काही झालं तरी मी शाळेत एकदाही लेट पोहोचणार नाही, पण तुमच्याकडे शिस्त नाही आहे, मग आपण उशिरा उठतो, उशिरा उठल्यानंतर मग काय, अरे आपल्याकडे नाश्ता खायला पण वेळ नाही, मग चला पळापळ कळा आणि आपण वाटेतनं वडापाव घेतो, त्याच्यानंतर मग आपण काय करतो, अरे चला उबर घ्या आणि जा, अरे पण दररोज तर मी चालत जातो, उबरला जास्त पैसे जाणार, अरे जाऊ देत, मला काही करून माझं ध्येय गाठायचं, मला वेळेवर पोचायचं आहे, असं करून तुम्ही कसा बसा आटापिटा करून तिथे वेळेवर पोचता, पोचल्यानंतर धापा टाकत टाकत तुम्ही वर्गात पाऊल ठेवता. सगळ्यात पहिला प्रश्न मित्रांनो, हा सगळा प्रोसेस तुम्हाला आवडला का? जर तुमच्या मेंदूला विचारलं उद्या असंच केलं तर चालेल का? डेफिनेटली नाही, पण तरीही तुम्ही ते करणार, कारण आपल्याला काही करून वेळेवर पोचायचं आहे. पण साहजिकच एक वेळ अशी येणार जेव्हा तुम्ही हिशोब मांडून बघणार की दररोज उबरने जाणं आपल्याला परवडणार नाही आणि हे दररोज बाहेरचा नाश्ता खाऊन पोटही खराब होतं आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, आपलं ध्येय साध्य होतं आहे वेळेवर पोचण्याचं, पण त्याकरता पोचण्याकरता जी किंमत मोजतोय ती किंमत फार जास्त आहे आणि त्यामुळे हळूहळू आपले रिसोर्सेस कमी होत आहेत, आपल्याला ते न परवडण्यासारखी गोष्ट आहेत. मित्रांनो, विल पॉवरचं पण तसंच आहे. आपण जेव्हा मुरून माटकून जेव्हा आपण रिझल्ट्स आणतो तेव्हा ती विल पॉवर हळूहळू कमी होत जाते आणि एक दिवशी आपण म्हणतो हे नाही जमणार आणि आपण सोडून देतो. आणि मग अशा वेळेला आपल्यालाच सांगितलं जातं, अरे तुझ्यात काय डिसिप्लिनच नाही आहे. पण मित्रांनो, डिसिप्लिन म्हणजे विल पॉवर नव्हे, डिसिप्लिन म्हणजे रिझल्ट्स मिळवणं नव्हे. मग नेमकं डिसिप्लिन म्हणजे काय मित्रांनो, तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. जसं तुम्हाला दिसतंय पुढच्या स्लाईडमध्ये मित्रांनो, डिसिप्लिन म्हणजे इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस ऑफ गेटिंग बिग रिझल्ट्स. तो एक अतिशय स्लो प्रोसेस आहे, पण त्याने रिझल्ट्स अतिशय मोठे येऊ शकतात. नंबर 2, इट इज नॉट अबाउट इमोशन्स. डिसिप्लिन म्हणजे भावनांचा खेळ नव्हे. लोकमान्य टिळकांचं एक सुंदर उदाहरण आहे जे मी ह्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये दिलेलं, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला देऊ इच्छितो. ही त्यावेळची वेळ होती जेव्हा पुण्यात प्लेग आला होता आणि घरोघरी लहान लहान मुलं मृत्युमुखी पडत होती आणि टिळक आपल्या केसरी ह्या त्यांच्या वर्तमानपत्राचं संपादकीय लिहित बसलेले. थोड्या वेळाने त्यांच्या ऑफिसमध्ये एक माणूस आला आणि तो म्हणाला की तुम्ही मला वेळ दिली होती, आपली मीटिंग आहे. काही क्षणातच टिळकांनी त्यांना बोलवलं आणि ती मीटिंग सुरू झाली. मीटिंग संपता संपता घरातून एक व्यक्ती आली आणि त्यांनी टिळकांना सांगितलं की आता आपली निघायची वेळ झाली, आपल्याला निघायला हवं. त्या भेटायला आलेल्या व्यक्तीने म्हटलं की सॉरी, मी तुम्हाला फार खोळंबलं होतं नाही, तुम्हाला कुठे महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं का? शांतपणे टिळकांनी उत्तर दिलं, हो, काही तासांपूर्वी माझा मोठा मुलगा विश्वनाथ प्लेगनी वारला आहे, त्याच्या अंत्ययात्रेला निघालेलो. हे ऐकून तो माणूस थक्क झाला. तो म्हणाला, काय, तुमचा सख्खा मुलगा वारला आणि तुम्ही माझ्याबरोबर बसून मीटिंग करताय? ते म्हणाले, त्यात तुमचा काही दोष नाही, माझा मुलगा वारला ते माझं पर्सनल दुःख आहे, मी तुम्हाला वेळ दिलेली पाळणं माझा धर्म होता आणि ती मी पाळली. मित्रांनो, ह्याला म्हणतात शिस्त. इथे कुठे भावनांना वावच नसतो. आता त्याचा अर्थ टिळक निगरगठ्ठ होते का? त्यांचं आपल्या मुलावर प्रेम नव्हतं का? असं मुळीच नाही मित्रांनो. डिसिप्लिन वर्क्स दॅट वे. एकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची शिस्त लागली की मग आपण ती गोष्ट करतो. आपला मूड कसाही असला तरी आपण दररोज सकाळी दात नाही का घासत मित्रांनो? त्यामुळे शिस्तीचा आणि मूडचा तसा काही विशेष संबंध नाही आणि म्हणूनच त्याला शिस्त म्हणतात. पण जर भावना आल्या तर मग ती शिस्त नव्हे. जर बाहेर राहून तुम्हाला बघू सकाळी उठल्या थंडी खूप आहे, व्यायाम करू नये, त्याचा अर्थ शिस्त नाही आहे. मग आपण विल पॉवर वापरतो, पण त्याला शिस्त नाही म्हणता येणार मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट, इट इज अबाउट क्रिएटिंग रिझल्ट्स विथ ग्रेस. आणि म्हणूनच कदाचित आपण पाहिलं असेल की अनेक खेळाडू अंगात ताप वगैरे असतानाही जाऊन सेंचुरीज काढतात, मोठे मोठे जगाचे विक्रम काढतात. बरेच ॲक्टर्स जाऊन फिल्म शूटिंग करतात, त्यांच्या घरातली वैयक्तिक परिस्थिती काही असली तरीही. कारण मित्रांनो, त्यांच्याकडे असते शिस्त. इट इज नॉट अबाउट विल पॉवर. आणि फायनली इट इज अबाउट कन्सिस्टन्सी. म्हणजे त्या गोष्टी दररोज करायला पाहिजेत. आणि डिसिप्लिन डेफिनेशन म्हणजे डेव्हलपिंग अन आर्मर. म्हणजे तुमच्याकडे एक अशी शिदोरी, एक बॅग असायला पाहिजे ज्या बॅगेमध्ये ऑलरेडी असे तुम्ही डेव्हलप केलेले ॲटिट्यूड्स आहेत, वागणुकीचे बिहेवियरल स्किल सेट्स आहेत, कौशल्य आहेत, सवयी आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःला असं घडवलं आहे की तुमच्याकडे ऑलरेडी अशा सवयी, अशी प्रवृत्ती, असे स्किल सेट्स आहेत की आयुष्याचा प्रवास करताना कुठचंही आव्हान आलं तरी त्याला मी सहजरित्या तोंड देऊ शकतो आणि आरामात तोंड देऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील तेव्हा आपण असं म्हणू की तुमच्याकडे शिस्त आहे. तर मित्रांनो, ही शिस्त डेव्हलप कशी करायची? नंबर 1, तुमच्याकडे असायला पाहिजे अ व्हेरी स्ट्रॉंग वाय. तुमचा का अतिशय स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि हा का कसा काय डेव्हलप करायचा? अतिशय सिम्पल एक्सपेरिमेंट आहे, पण अतिशय इफेक्टिव्ह एक्सपेरिमेंट आहे. एक कागद पेन्सिल घ्या आणि त्याच्यावर लिहून काढा की तुम्हाला कशा प्रकारचं व्यक्ती म्हणून स्वतःला घडवायचं आहे. इमोशनली, फिनॅन्शियली, फिजिकली आणि सोशली. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही कसे असायला पाहिजेत,
भावनिकदृष्ट्या तुम्ही कसे असायला पाहिजेत, फिजिकली तुम्ही कसे असायला हवेत, सोशली लोकांमध्ये वागताना तुमची वागणूक आणि वर्तणूक कशी असायला पाहिजे आणि अशा प्रकारचा व्यक्ती बनण्याकरता कोणत्या प्रकारची प्रवृत्ती असायला पाहिजे, कोणत्या प्रकारची स्किल्स तुमच्याकडे असायला पाहिजेत, कोणत्या प्रकारच्या सवयी तुमच्याकडे असायला पाहिजेत, कोणत्या प्रकारची कौशल्य असायला पाहिजेत, ही सगळी लिस्ट लिहून काढा. मित्रांनो, एका दिवसात होणार नाही. इथे पण तुम्हाला लागणार पर्सिस्टन्स. दररोज जर तुम्ही बसायला लागलात तर ते डिस्क्रिप्शन तयार होईल आणि ती शिस्त ती लिस्ट तयार होईल. ती लिस्ट कदाचित बघून तुम्हाला भीती वाटेल, बापरे हे सगळं मी कसं काय डेव्हलप करणार. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, डिसिप्लिन इज नॉट अ फास्ट प्रोसेस टू क्रिएट रिझल्ट्स, इट्स अ स्लो प्रोसेस टू क्रिएट बिग रिझल्ट्स. त्यामुळे ही सगळी कौशल्य, ही सगळी प्रवृत्ती हे डेव्हलप करायला तुम्हाला कदाचित पुढची 25-30 वर्ष लागतील. लागू द्यात की एकदा लिस्ट तयार झाली की वी विल स्टार्ट. मग पुढची स्टेप, नाव यू हॅव अ स्ट्रॉंग वाय. पुढची स्टेप काय मित्रांनो? पुढची स्टेप आहे स्टार्ट विथ बेबी स्टेप्स. आता बेबी स्टेप्स म्हणजे काय? छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही म्हणाला मला सकाळी उठून व्यायाम करून बॉडी बनवायची, मित्रांनो ह्या 3 ध्येय एकत्र आली. पहिलं ध्येय आहे सकाळी उठण्याची सवय लावणे, दुसरं ध्येय आहे सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावणे आणि तिसरं ध्येय आहे व्यायाम करून बॉडी बिल्डिंग करणे किंवा शरीर स्ट्रॉंग करणे. या तिन्ही ध्येयांवर तुम्ही एकत्र काम केलं तर तुम्हाला गरज लागणार विल पॉवरची आणि तुम्ही जास्त काळ टिकणार नाही. तर आपण एक एक ध्येय घेऊया. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी उठायची सवय लावा. सकाळी उठल्यानंतर ताबडतोब धडाधड काम करायला लागू नका, बिकॉज ते जास्त होणार. वी हॅव सेड बेबी स्टेप्स. जर आपण लहान 2 वर्षाच्या मुलाला सांगितलं की तुला मॅरेथॉन धावायची तर ते जमेल का? नाही. त्यांनी हळूहळू चालायचं आणि त्याला सपोर्ट द्यायचा. एकदा त्याला चालायला मजा यायला लागली की मग तो धावायचा विचार करणार. सकाळी उठून त्या सकाळच्या वातावरणाचा आनंद लुटण्यात तुम्हाला मजा यायला लागली की मग तुम्ही व्यायामाकडे जा. एकदा व्यायामाची सवय लावली म्हणजे थोडासाच व्यायाम करायचा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. एकदा व्यायामाची गोडी लागली की मग जोमाने व्यायाम करायला लागला आणि बॉडी बिल्डिंगकडे जा. आता सुरुवातीची सवय लावायला तुम्हाला 1-2 महिने लागतील, लागू द्यात, आपल्याला घाई नाही आहे. त्याच्यानंतर व्यायामाची सवय लावायला 1-2 महिने लागतील, लागू द्यात, आपल्याला घाई नाही आहे. एकदा व्यायामाची सवय लागली की मग तुम्ही एक्झर्ट करायला सुरुवात करा आणि बॉडी बिल्डिंगकडे वळा. दॅट इज व्हॉट आय मीन बाय बेबी स्टेप्स. त्यामुळे आपण सुरुवात करतो तेव्हा कन्सिस्टन्सीवर लक्ष द्या, रिझल्ट क्रिएशनवर नव्हे. इतकं सगळं करूनही मित्रांनो अनेक वेळेला असं होणार की तुम्ही सकाळी नाही उठणार किंवा व्यायाम नाही करणार, म्हणजे आपण मिस करणार. मिस केलं तर नेव्हर फील गिल्टी, पण डोंट स्टॉप. आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला त्या विल पॉवरमुळे असं वाटतं काय आपल्यात विल पॉवरच नाही, काय 2 दिवस करतो आणि मग थांबतो, मग करत नाही. मी असं नाही आहे. प्रत्येक जण पडतो. मित्रांनो, लहान मुलगा जेव्हा बेबी स्टेप्स घेतो तेव्हा तो लगेच धावायला लावतो का? तो पडतो, पण त्याचा अर्थ तो पुन्हा उठतो आणि पुन्हा चालायला लागतो आणि असं करून करूनच ते लहान मूल चालायला शिकतं. त्यामुळे लहान मुलांनी शिकवलेला हा धडा आहे, नेव्हर फील गिल्टी बट डोंट गिव्ह अप. जेव्हा ते लहान मूल पडतं तेव्हा आई वडील त्याला ओरडतात का, काय तू पडलास? आपण हसत जाऊन त्यांना उचलतो आणि सांगतो चल चालायला लाग, आणि तो पुन्हा चालायला लागतो. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी आर डुइंग. हा सगळा प्रोसेस काम करतो का? येस. प्रोसेस अतिशय सिंपल आहे, पण सिंपल इज नॉट इझी, पण काम निश्चित करतो. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येच आपला पथिक कनेक्ट नावाचा एक कार्यक्रम आपण राबवला. पूर्ण जवळजवळ 90% ऑफ द कार्यक्रम ऑनलाईनच चालला, पण त्यातून पण हे सगळं डिसिप्लिन डेव्हलप करता येतं बरं का. आपण उदाहरण पाहूया ह्या तरुणाचं, ज्याचं नाव आहे प्रताप मोरे. आता प्रताप जेव्हा पथिक कनेक्टला आले, ही इज अन आर्टिस्ट, आणि वर्षभर म्हणजे अगेन वी वर व्हेरी स्लो. वर्षभर ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर, ध्येय सेट केल्यानंतर, मला कशा प्रकारची व्यक्ती बनायचं ह्याच्यावर खूप विचार केल्यानंतर, त्या कागदावर उतरवल्यानंतर मग आम्ही त्यांना शेवटी एक 75 दिवसाचा प्रोजेक्ट दिला, ज्याला आम्ही विन्सिस म्हणतो. आणि त्यात बघा प्रतापनी काय प्रोजेक्ट घेतलंय, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. ही सेज आय स्टार्टेड सम एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स अ फ्यू इयर्स अगो. पण म्हणजे बरीच काही कामं सुरू केली एक्सपेरिमेंटल, पण ती पूर्ण करू शकलो नाही, ती तशीच अर्धवट राहिली. पण ह्या विन्सिसमध्ये मी ती पूर्ण करू शकलो आणि ह्या एक्सपेरिमेंट्स मला पुढच्या माझ्या प्रोफेशनमध्ये मदत करणार. आता त्यांनी नेमकं काय केलं मित्रांनो ते आपण बघूया. त्यांनी ठरवलेलं की दररोज तो 5 तास देणार ह्या प्रोजेक्ट्स करता, आणि ह्या 5 तासात खंड कुठेच नाही बरं का. म्हणजे इतर नेटवर्किंगसाठी कॉल्स करतो ते ह्या 5 तासात धरले नव्हते, बाकी ईमेल्स करतो ते ह्या 5 तासात धरले नव्हते. म्हणजे 5 तास कम्प्लिटली फक्त प्रोजेक्टसाठी द्यायचे असं त्यांनी ठरवलेलं. पण त्यामुळे काय झालं मित्रांनो, ॲल्युमिनियम या मीडियमवर त्याला पेंटिंग्स करायची होती, कारण कुठच्याही वातावरणाचा, कुठच्याही हवामानाचा ॲल्युमिनियमवर परिणाम होत नाही. पण ते इतके दिवस राहिलेलं, इतके महिने राहिलेलं काम त्यांनी ह्या विन्सिसमध्ये पूर्ण केलं. तेवढंच नव्हे मित्रांनो, ह्या आधी तो फक्त लहान कामं करायचा, म्हणजे मॅग्निट्यूडमध्ये लहान, म्हणजे 5 इंचाची कामं करायचा. पण ह्या वेळेला त्यांनी तब्बल 5 इंचापासून 500 फूट एवढी मोठी कामं केली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली. आणि
त्याला असं हवं आहे की त्याचं आर्टवर्क म्युझियममध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि कधी ते स्वप्न पूर्ण होईल हा कॉन्फिडन्स त्याला मिळाला ह्या शिस्तीमुळे. आणि मित्रांनो काय झालं तर स्थापत्य आर्किटेक्ट्स हे एक जगप्रसिद्ध आर्किटेक्ट्स आहेत, त्यांच्याबरोबर त्याला काम करण्याची संधी हवी होती, ती मिळाली. एवढंच नव्हे, आर्थिकदृष्ट्या त्यांनी रेनेसान्स या पवईमधल्या पंचतारीख हॉटेलाची 2 कॉन्ट्रॅक्टची कामं मिळवली. आणि आता कदाचित अशी शक्यता आहे की त्याला एक फार मोठं काम मिळू शकतं जे 3000 फुटाचं काम आहे. आणि जर हे कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं तर कदाचित 3 ते 5 वर्षाचा टर्नओव्हर एकत्रित होईल. मगाशी मी म्हणालेलो की डिसिप्लिन इज अ स्लो प्रोसेस बट इट कॅन गेट यू व्हेरी बिग रिझल्ट्स. मित्रांनो, ह्या सगळ्यामुळे त्याचा फायदा झाला का? निश्चितपणे झाला. बघूया प्रताप काय म्हणतोय. एवढं करताना प्रतापची शारीरिक शरीरयष्टी देखील सुधारली, वजन बरंचसं कमी झालं जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आणि प्रताप स्वतः म्हणतात, माझ्याकडे शब्द नाही आहेत हे सांगायला की ही शिस्तप्रिय आयुष्य जगण्याने मला किती फायदा झाला आहे. माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला. 2020 साली मला डिप्रेशनचा प्रॉब्लेम होता आणि मी का सायकॅट्रिस्टकडे गेलेलो, पण आता ते सगळं भूतकाळात गेलेलं आहे. मला स्वतःबद्दल आनंद वाटतो आणि स्वतःचा अभिमान वाटतो. तर मित्रांनो, हे होऊ शकतं जर आपण आपल्यामध्ये शिस्त आत्मसात केली तर. आणि ही सुवर्ण संधी आपल्याला ह्या लॉकडाऊनने दिली आहे. आपल्याकडे वेळ आहे आणि उसंतही आहे. मी आशा करतो की ह्यावर तुम्ही देखील काम लगेच सुरू कराल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे जे काय कॉमेंट्स असतील प्लीज कृपया ते नमूद करा. आम्हाला ते वाचायला खूप आवडतात आणि त्याने आम्हाला प्रचंड उभारी देखील मिळते. तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या आठवड्यात. थँक्यू.